तत्पुरुषाय महि महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात् ओम शांती ओम. सो मंडळी, तुमचा मित्र सप्तेश घेऊन येतोय साका राईड्सवरती एक नवीन सिरीज, दॅट इज मुंबई टू सातारा बाईक राईड. तर वाजले आहेत सकाळचे 6:30 आणि आपण आहोत आता शिवाजी पार्कला आणि निघतोय आपण साताऱ्यासाठी. आज मी एकटा नाही, माझ्याबरोबर थोडीफार मंडळी आहे. तुम्ही मागे एक बाईक ऑलरेडी बघू शकतात. तर नमस्कार मंडळी, कसे आहात? बरे आहात ना? तर आणि स्वागत आहे तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे साका राईड्स. आजच्या राईडमध्ये आहेत 2 बाईक. ही आहे माझ्या सरांची बाईक, एक आहे आपल्याकडे कार आणि आपली क्लासिक तिकडे मागे उभी आहे. हा आपला सीए गौरांग. कुठे ट्रॅकिंगला चाललंस तू? आणि हा आमचा ड्रायव्हर नचिकेत. आला रोनाल्ड. पहिल्यांदा आपल्यावर राईड करते ओवी आणि ही आहे फरा. आणि सर जे आहेत ते जर आतमध्ये पूजापाठ चालू आहे सरांचं, तर ठीक आहे. आता आम्ही सगळे पोचलेलो आहेत ओल्ड पुणे रोडला. अँड मीट सर अभिजित कौठणकर, ज्यांच्यामुळे आम्हाला हा रायडिंगचा लळा लागलेला आहे. कॉलेजमध्ये असताना स्प्लेंडरवरून आम्ही खूप राईड केले आहेत, पण आता मोठ्या बाईक आल्या सो मोठ्या राईड सुरू झालेल्या आहेत. नक्की. आता बाकीचा पब्लिक हा इकडे हलका व्हायला गेलेला थोडा. हो, शेफ कौठणकर, अभिज किचन. ओ अरे मा कसं एक नंबर. घेतला एक छोटासा ब्रेक. आणि इकडे आहेत काही मस्तपैकी काढलेले स्केच. हो, तुला मजा येते? नाही येत मजा? छान, नंतर मजा येणार. अरे काय नको रे बाबा. आमचा चेहरा बघितला का? मी जेव्हा लहान होतो माझा पण चेहरा तुझ्यासारखाच होता. नंतर मी ऑमलेट बनवले घरी आणि मग माझा चेहरा कसा झाला आणि केस गेले. तुझ्याकडे आहे. हा तो हायवेचा अंडापाव आम्ही स्वतः बनवले, म्हणजे आमच्या सरांनी बनवले. सर बनवत असतात असे, म्हणजे यम्मी जेवणाचा पदार्थ बनवत असतात. खूप छान आहे, मजा आहे. हाँ सब लाइन में हो अभी कैमरे के सामने. बुर्जी होई तो म्हणा ना. ठीक आहे, आपली फेवरेट बुर्जी. मस्त बना एकदम. सर आपको एक क्वेश्चन दिख रहा है क्या? फटाफट नाश्ता करतो आणि भेटतो तुम्हाला आता डायरेक्ट राईडवर. इकडे राईटला खोपोली. आपण इकडे आधीसुद्धा आलेलो, म्हणून म्हटलं जे काय मोठं व्लॉगिंग आहे तर खोपोली नंतरच सुरू करूया. कारण का तोच रस्ता दाखवण्यात तुम्हाला पण मजा नाही येणार आणि मला पण ती व्लॉगिंगची मजा नाही राहणार. आता सुरू होतो आहे तो म्हणजे खंडाळ्याचा घाट.
लोणावळ्यावरून थोडं पुढे गाडीचा टायर झाला पंक्चर. करा कष्ट. ह्याला बोलतात कामाचा वेळ. ऑफिस आहे. सो फायनली गाडीचा जॅक गेलेला होता. दुसऱ्या गाडीतून जॅक घेतला. गाडीचा पाना सुद्धा बरोबर नव्हता. स्टेपनी सुद्धा थोडी डायसी आहे, पण ठीक आहे. आता तात्पुरता काम चालवलं आहे आणि जर्नीची पुन्हा सुरुवात केलेली आहे. आजच्या दिवसाला खरं तर ॲडव्हेंचर म्हणावं की पनवती हे कळत नाही आहे, पण आम्ही त्याला ॲडव्हेंचर म्हणू. आणि रोड ट्रिप म्हटली की टायर पंक्चर हे सगळं तर चालूच असतं, पण हे आपल्याला पॉझिटिव्हली आणि स्पोर्टिंगली घ्यायचं असतं. इकडे थांबलो जरा, गाडीची PUC करायची होती आणि काही टायरवाले बघतो मी, म्हणजे आम्हाला गाडीचा टायरसुद्धा चेंज करता येईल. आणि इकडे मागे आहे तो म्हणजे इकडचा सुप्रसिद्ध बिर्लाचा गणपती. मस्त मूर्ती आहे डोंगराच्या वरती, म्हणून म्हटलं जरा थांबूया आणि तुम्हाला सगळ्यांना गणपतीचं दर्शन देऊया. गणपती बाप्पा मोरया. काय गरमी, एवढं गरम आहे ना इकडे. आपले तर आणि पुढे आपली गाडी. काय मस्त ब्रिज आहे इकडे फुल. वेलकम टू पुणे. म्हणजे पुणे आता मागे गेलेले आहे. आता आपण चाललो कात्रजला. मस्त आहे डोंगरावरती घरं. सासवड. तर आता आपण आहोत सासवडला. झरे झऱ्यांचं पाणी एवढं इकडे की हवेनी ते अंगावर येते. आम्हाला एक व्ह्यू कात्रज टनल. एकीकडे आहे देवीचं देऊळ, दुसरीकडे आहे बजरंगबलीचं देऊळ आणि त्याच्याबरोबर समोर आहे शिवापूरचं दर्गा. पहिल्यांदा असं झालं असेल माझ्याबरोबर की एका राईडला जाताना फरासहज बोलली की इकडे एक दर्गा आहे आणि खूप बरं वाटलं इकडे येऊन. आतमध्ये मोबाईलवर फोटो काढायला अलाउड नव्हतं, म्हणून मग आतमध्ये मोबाईल घेऊन नाही जाऊ शकलो. पण जरा छान वाटलं. एक वेगळाच एक्सपिरियन्स होता ह्या वखेतच राईड करताना आणि म्हणूनच आपण करतो राईड. तर आता आपण जवळ पोचलेलो आहोत. थोड्याच वेळात घरीसुद्धा पोचू. काय मस्त व्ह्यू आहे. ते गावात आल्यावरती ती हवा, ती फिलिंगच वेगळी असते. मस्त अशा आजूबाजूला डोंगर आहेत, गाई म्हशी चरतायत, आजूबाजूला शेत आहेत. तर हे आहे शिरवळ. हो, येऊ संध्याकाळी आपण तिकडे नक्की जाऊ. सरळ नदी लागते ना.
मालूम है अपने को, भूला नहीं अब्बू, ऐसा भी बोलते ही क्या है। कुमल काया रतिन माया सुनव चांदण नाही, सोनत सजली रूपत भिजली. बंगलोज अँड बंगलोज. आणि आलेलो आपण घरी. ही आहे पूजा. तर मंडळी इकडे शिरवळला आपण पोचलेलो आहोत. जेवणाची तयारी होते. आज थोडी गमती जमती करू. इकडे सगळं तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. इकडे आहे नचिकेत आहे, ओवी आहे इकडे मस्त रमली आहे खेळण्यात. आता जेवतो आणि भेटतो तुम्हाला लोकांना. वाव काय कलर आहे कुत्र्याचा. सगळ्या बकऱ्यांमध्ये हे गाईज. चाललोय वन ट्री हिलला, जो इकडे समोर आहे तुम्ही बघू शकतात. मस्त सनसेट. आणि ही आपली ढोरं, आय मीन ही आपली मित्र. हॅलो सर. हॅलो. Hello, finally we reached. रिचर्ड. ही पूजा, हे गाव तिचं आहे, म्हणजे पूजा ह्या गावची आहे. आणि आपण राहायला तिकडे आहोत. ते जे देऊळ दिसते तुम्हाला, आणि तिथून आपण आलो ह्या वन ट्री हिलवर. या अख्ख्या डोंगरावरती फक्त एकच झाड आहे, म्हणून इकडच्या गाववाल्यांनी ह्याला वन ट्री हिल असं नाव दिलेलं आहे. तर मित्रांनो, आजची राईड तर मस्तच होती. मला तर खूप आवडली. खूपच ॲडव्हेंचर झालं आहे आजच्या राईडमध्ये. आणि माझा ह्या राईडचा एक्सपिरियन्सच वेगळा होता. हा तुम्हालासुद्धा व्हिडिओ बघून कळलाच असेल. कसा वाटला आजचा व्लॉग हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओला लाईकसुद्धा करा. जर तुम्ही आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आणि बाजूची नोटिफिकेशनची घंटा वाजवायला विसरू नका. आणि मला इंस्टाग्रामवरतीसुद्धा फॉलो करा, कारण का इंस्टाग्रामवरती येतात खूप छान फोटोज आणि काही राईडच्या अपडेट्स. आता बघतो थोडा सनसेट आणि नंतर जातो घरी. आणि भेटतो तुम्हाला उद्या. तोपर्यंत राईड सेफ, लिव्ह टू राईड. जय हिंद, जय महाराष्ट्र.